कबनूर मुख्य चौकात लावलेल्या आक्षेपार्ह झेंड्याबाबत अखेर तोडगा काढण्यात आलाय। हा झेंडा काढून संबंधितांनी आपल्या धार्मिक स्थळी विना आक्षेपार्ह मजकूर असलेला झेंडा लावावा, असा एकमुखी निर्णय प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। या तोडग्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर सकाळपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन तब्बल 7 तासानंतर सायंकाळी मागे घेण्यात आलं। परिणामी 4 दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडलाय। कबनूर येथे महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य झाल्यानंतर रविवार दिनांक 22 रोजी जमावाकडून दगडफेक व रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या घटनेत पोलिसांवरही दगडफेक झाल्यानं 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते। या प्रकरणी 52 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानं गावात तणावाचं वातावरण होतं। दरम्यान मुख्य चौकातील आक्षेपार्ह झेंडा काढण्याच्या मागणीवरून 2 समाजामध्ये तीव्र मतभेद झाले होते। आज सकाळपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर आक्षेपार्ह झेंडा तत्काळ हटवावा, कबनूर तणाव प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अटकेची कारवाई थांबवावी, या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं। अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी आंदोलकांची समजूत काढत कायदेशीर चौकटीत कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं। मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले। सायंकाळी प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक झाली। या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंची मतं स्वतंत्रपणे ऐकून घेत वस्तुस्थितीचा आढावा घेतला। यानंतर कबनूर मुख्य चौकातील आक्षेपार्ह झेंडा सन्मानाने काढून संबंधितांनी आपल्या धार्मिक स्थळी कोणताही वादग्रस्त मजकूर नसलेला झेंडा लावावा, असा सर्वमान्य तोडगा काढण्यात आला। या निर्णयाला दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी एकमुखी मान्यता दिली। यावेळी अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन केलं। तसेच पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं स्पष्ट केलं। बैठकीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। परिणामी तणाव निवळून शांततेचं वातावरण निर्माण झालं। बैठकीला अपर पोलीस अधीक्षक जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, तानाजी सावंत, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, अपर तहसीलदार महेश खिलारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर।